श्री गुरुदेव दत्त। आज आपण गुरुचरित्रातील 43वा अध्याय वाचणार आहे। अनंत व्रत कथा कौंडिल्य आख्यान। श्री गणेशाय नमः। श्री गुरु नरसिंह सरस्वती सायनदेवाला आणि मठात आलेल्या ब्राह्मणांना व भक्तांना भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी करावयाच्या अनंत व्रताची माहिती सांगू लागले। ते म्हणाले, पांडव वनवासाला असताना श्रीकृष्णाने त्यांना राज्यवैभव प्राप्त व्हावे म्हणून अनंत व्रत करण्यासाठी सांगितले। तो म्हणाला, सृष्टीत अनंत रूपाने व्यक्त झालेला म्हणून शेषशाही नारायणाला अनंत म्हणतात। अर्थात हे माझेच व्रत आहे। जो करतो त्याला सर्व अभिष्टे प्राप्त होतात। कृतयुगात सुमंतू नावाचा वशिष्ठ गोत्री ब्राह्मण राहत होता। भृगुकन्या दीक्षी ही त्यांची पत्नी। या दंपतीस सुशीला नावाची कन्या होती। ती लहान असतानाच दीक्षा मरण पावली। सुमंतूने कर्कशी नावाच्या दुष्ट व कलहप्रिय स्त्रीशी दुसरा विवाह केला। ती सुशीलेला खूप त्रास द्यायची, पतीचाही अपमान करायची। सुशीला उपवर झाली। एके दिवशी कौंडिल्य नावाचा एक तरुण ब्राह्मण सुमंतूच्या घरी आला। त्याने सुशीलेला मागणी घातली। सुमंतूने आपल्या कन्येचा त्यांच्याशी विवाह लावून दिला। मग जमाताला 2 महिने आपल्या घरीच ठेवून घेतले। या अवधीत आपल्या पत्नीला तिची सावत्र आई किती त्रास देते हे त्याने प्रत्यक्ष अनुभवले। त्याने आपल्या सासऱ्याला अन्यत्र बिहाड करण्याची विचार सांगितले। त्यांच्या संगतीने तो भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अन्य ग्रामी जाण्यास निघाला। कर्कश त्यांना निरोप घ्यायलाही बाहेर आली नाही। सुमंतूचा नाईलाज झाला। त्याने स्वयंपाकघरातून गव्हाचा थोडासा कोंडा वस्त्रात बांधून कन्येच्या हाती दिला। सुशीलेने पित्याचा निरोप घेतला आणि रथात बसून निघाली। कौंडिल्याने नदीतीरी रथ थांबविला आणि तो अनुष्ठानाला बैसला। तिथे लाल वस्त्रे परिधान केलेल्या काही स्त्रिया आल्या होत्या। त्या पूजेमध्ये निमग्न झाल्या होत्या। सुशीला जिज्ञासेने विचारणा केली असता त्या स्त्रिया म्हणाल्या, आम्ही सकल अभिष्ट करणारे अनंत व्रत करीत आहोत। त्यांनी तिला व्रताचा सर्व विधी समजावून सांगितला। तिला व्रताचे साहित्य दिले। मग तिनेही अनंताची पूजा केली। पित्याचे दिलेल्या गव्हाच्या कोंड्याचा अर्धा भाग वाण म्हणून दिला। त्यांचा सर्व स्त्रियांचा निरोप घेऊन ती पतीपाशी आली। त्यांचेही अनुष्ठान पूर्ण झाले होते। ते दोघे एका वैभवशाली नगरात आले। तेथील लोकांनी कौंडिल्याचं स्वागत केला आणि हे तपोनिधी, आजपासून तुम्हीच या नगराचे अधिपती असे म्हणून त्या दोघांचा वाजत गाजत प्रसादात नेले। अशा प्रकारे अनंत व्रताच्या पुण्याईने त्याचा भाग्योदय झाला। काही दिवसांनी कौंडिल्याने सुशीलेला विचारले, तुझ्या हातात हा लाल दोरा कसला? तिने सर्व हकीकत सांगितले व म्हणाली, अनंत व्रत केल्यामुळेच आपल्याला राजलक्ष्मी प्राप्त झाले आहे। ते ऐकून कौंडिल्याला राग आला। तो म्हणाला, कोण अनंत? कसला दोरा? हा सर्व माझ्या तपश्चर्येचा पुण्यलाभ आहे। त्याने तिच्या हातातील दोरा तोडला आणि आगीत भिरकावला। सुशीलेने धावत जाऊन तो दोरा काढला आणि दुधात भिजवला। या प्रमादामुळे भगवान अनंत संतापले। त्यांची अवकृपा होताच कौंडिल्याचा नगरावर शत्रूंनी आक्रमण करून तेथील सर्व संपत्ती लुटले। शत्रू प्राणघात करील या भीतीने कौंडिल्य पत्नीसह अरण्यात पळून गेला। त्याला पश्चाताप वाटत होता। अनंत, मला क्षमा कर असा आक्रोश करीत तो मार्गक्रमण करू लागला। मार्गामध्ये त्याला फळांनी भरलेला आम्रवृक्ष दिसला। तिथे पक्षी फिरकत नव्हते। सवस्त धेनू दिसली। तिला चार खाता येत नव्हता। मग दयनीय अवस्थेतील एक बैल दिसला। आणखी पुढे पाण्याने भरलेली व एकमेकात मिसळलेली 2 रम्य सरोवरे दिसली। पण
हंसादी एकही पक्षी तिथे फिरकत नव्हते. पुढे एक गर्दभ व हत्ती दिसला. कौंडिल्याने त्यांच्यापाशी अनंताची चौकशी केली. त्यांच्यापैकी कोणीच काही बोलत नव्हते. कौंडिल्य आपल्या भेटीसाठी तळमळतोय आहे हे पाहून भगवान अनंत वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात त्यांच्यापाशी गेले. मी तुला अनंताचे दर्शन घडवितो असे सांगून त्याला त्यांच्याच नगरात परत आणले. ते पूर्वीपेक्षा अधिक वैभव संपन्न पाहून कौंडिल्यास मोठे आश्चर्य वाटले. ब्राह्मणाने त्याला प्रसादात नेऊन सिंहासनावर बसविले. मग ब्राह्मणवेश टाकून त्याला शंख, चक्र, गदा व पद्मधारी असे चतुर्भुज रूप दाखविले. कौंडिल्याने त्याला मनोभावे वंदन केले आणि मार्गात पाहिलेल्या आम्रवृक्षादिकांबद्दल विचारले. अनंत म्हणाले, आम्रवृक्ष पूर्वजन्मी विद्वान ब्राह्मण होता. त्यांनी आपल्या शिष्यांना कधीही ज्ञान दिले नाही. गायीने पूर्वी मनुष्य जन्मात ब्राह्मणाला पडीक जमीन दान दिले होते. बैल पूर्वी श्रीमंत ब्राह्मण होता. त्यांनी कधीच दान धर्म केला नाही. सरोवर ही पूर्वजन्मीची सखी भावंडे. त्या बहिणींनी एकमेकांशिवाय काय द्यायचे ते दिले. दुसऱ्याला कधीच काही दिले नाही. तो पाहिलेला गर्दभ हा तुझा क्रोधच होता. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडून गर्दभाच्या जन्माला गेला. हत्ती हा तुझ्या तपश्चर्येचा गर्व होता. तो तुझ्या जाणीवेतून बाहेर पडून हत्ती रूपाने जन्मला. आता पश्चातापाने तुझे व त्या सर्वांचे चित्त शुद्ध झाले आहे, म्हणून मी त्यांना त्याच्या स्थितीतून मुक्त केले आहे. तू पुनर्वसून नक्षत्रमंडलात चिरकाल वास करशील. श्री गुरु म्हणाले, अनंत व्रत केल्याने कौंडिल्याचे कल्याण झाले. पांडवांना राज्यप्राप्ती झाली. तेव्हा तुम्हीही व्रताचरण करून पुण्यप्राप्ती साधा. श्री गुरूंच्या आज्ञेने सायनदेवाने त्या दिनी अनंतर व्रत केले. सिद्ध म्हणाला, नामधारका, तुझ्या पूर्वज सायनदेव यांनी श्री गुरूंची सेवा करून त्यांची कृपा संपादन केले. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.